जय महाराष्ट्र भाऊनं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुमचं सर स्वागत. आज आपण बनणारे भन्नाड असे रेसिपी कोकणातील सुप्रसिद्ध असं चपाती वडी. तुम्ही कधी खाल्ले का? नसेल खाल्ली नक्कीच आपला ब्लॉग पूर्णपणे बघा. नवीन तुम्हाला नाश्त्याला खतरनाकाची चवीदार आणि भन्नाड अशी रेसिपी तुम्हाला आज मी बनवून दाखवणार आहे. जसं आता आतमध्ये मम्मी तयारी करते. जर आपला चॅनल कोण नवीन असेल नक्कीच चॅनल आपला सबस्क्राईबर करा आणि मराठी यूट्यूब चॅनल नक्की तुम्ही सपोर्ट करा. कमेंट बॉक्समध्ये लिहा नक्कीच मोहिते वडाची खतरनाक असं सुप्रसिद्ध असं रेसिपी तुम्हाला अजून पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नक्की करा. ती तुम्हाला नक्कीच आम्ही बनवून दाखवूच. चला काय आता आपण मेन मुद्द्यावरती येऊन आज न्यू लुक केलं आहे. तुम्हाला कसं वाटतंय? फर्स्ट टाइम असं लुक केलं आहे. कौन है? मैंने से कहीं देखा है. यही तो बादशाह है. हाँ कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा लुक तुम्हाला कसा वाटतं तेही सांगा. 10 ऑफ किती तुम्हाला देणार आहे लुकला तेही नक्की सांगा. चला आपला छोटाशा मोहिते वडामध्ये तुमचं पुन्हा एकदा सरसे स्वागत. चला वेलकम टू मोहिते वडा. चला काय आता आपण जाऊ आतमध्ये रेसिपी बनवायचं तयारी करू. चला आता आपण जाऊ आपल्या किचनमध्ये. एकदम छोटंसं किस्सोने आपला मोहिते वड्याचा मस्त. इकडे मम्मी चपाती करते. आता आपण पहिले बटाटे उकडून घेतले त्यात असं मस्त मिक्स करून घेऊ छोटंसं. मस्त की कट करून घ्यायचे. आता आपण घेणार मिरची पावडर. तुम्हाला पायसी भाजी तर तुम्ही पायसी करू. तुम्हाला पायसी भाजी होते म्हणून मी थोडं जास्त घेते. मस्तपैकी असं टाकून घ्यायचं. आता आपण घेऊ गरम मसाला. आता थोडे घेऊ आपण हळद. हे सर्व टाकून झालं तर मस्त मिक्स करून घ्यायचं. आता कोथिंबीर कट करून घेतोय. त्यानंतर आपण कांदा कट करून घेऊ. आता आपण टाकतोय चाट मसाला. खूप मस्त टेस्ट येईल अजून. मस्त टाकून घ्यायचं चारही बाजूने. आता सर्व मस्तपैकी मिक्स करून घेऊ आपण मस्त. मिक्स करून झाला तर पुरण चार बाजून चपातीला लावून घ्यायचं मस्त. वरून मस्त आपण कांदा टाकू आता. आता मस्त रोल करून घ्यायचा. मस्त कटिंग करून घेतलं. आता आपण फायनली टाकतोय तव्यामध्ये. 3 ते 4 मिनटं मस्तपैकी त्याच्यामध्ये आपला फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला दाखवतो पाण्याचा रिझल्ट कसं का आहे. मुंबईकर आमच्या कोकणातली फेमस चपाती वडी. आता आपण घेणार फायनल. आता आपलं रेडी झालं. आणि घरामध्ये खूप जणांचा उपास आहे त्यामुळे राहिलं 2 आपल्या लाडक्या बहिणी. आता बघू दोघांपैकी कोणाला टेस्ट करायला भेटणार आपली चपाती वडी. चला काय स्टार्ट करा. यस ओई दीदी आमची जिंकल्या तर टेस्ट करणार आहे ती. चला बघू कसं झालं या. कसं आलंय? खूप मस्त आहे. खूप मस्त. नक्कीच तुम्ही पण ट्राय करा. आता आम्ही देऊ गुड्डीला खाले. गुड्डे बघू आता आमची गुड्डी कशी करते. गुड्डी हरलेली आहे आणि गुड्डी साईड खूप बारीक आहे. कसं वाटतंय गुड्डी? गुड्डीला पण नक्कीच तुम्हाला ही आजची चपाती वडी आवडली असेल. नक्कीच तुम्ही
ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्कीच कमेंट बॉक्स सांगा. आता मी टेस्ट करतो कारण माझा उपास नाही, त्यामुळे तुला आवडली का? खूप जास्त आवडली मला तर. तुम्हाला ही आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट करा आणि शेअर करा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली या मोहिते वडा मधील, आणि अशाच अनेक तुम्हाला रेसिपी हव्या असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपण नक्कीच ते बनवू. मस्त माझ्या तोंडाला पाणी सुटले, दोघी जण मस्त खात आहेत. कसं वाटतंय? खूप मस्त खूप वाटतंय. मस्त वाटतंय. तुला कुठे? मस्त. एक नंबर. चला सोबत आता मी टेस्ट करतो कशी आली ती. ओ माय गॉड, मी पण फर्स्ट टाइम खातोय. कोकणातला माणसाचा नादच नाही. नक्कीच तुम्ही आठवणी करून घ्या. आपल्या लहान मुलांना नाश्ता सकाळची किंवा संध्याकाळी बनवून देऊ शकता. राहिलेल्या चपाती पण करू शकता किंवा फ्रेश चपातीने केलं अतिउत्तम आहे. खूप छान लागतं खायला. पुन्हा एकदा खातो. सो गजस आता आमचं खाऊन झालंय. चेहऱ्यावरचा तुम्हाला आनंद बघू शकता की फर्स्ट टाइम आम्ही बनवले होते आपल्या मोहिते वडा म्हणजे आपल्या घरच्या किचनमध्ये. खूप छान असं चपाती वडी खूप खतरनाक झाली होती. आमच्या वडीला ते खूप आवडले. कशी आली होती तुला आजची? गाईज इतकी खतरनाक चपाती वडी झालेली की अजून खाऊशी वाटते, पण आमची चपाती वडी संपलेली आहे. कारण आम्ही एवढं घसरलेलं खायला की कोण किती घ्यायचं तर माहीत नव्हतं. एकदम खतरनाक झालं. खूप खतरनाक अशी टेस्ट लागते. नक्कीच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा. तुम्ही विसरू नका. जर चॅनलला कोण नवीन असेल तर नक्कीच आपल्या मराठी युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्कीच पुन्हा एकदा बोलता आपली कोकणामधली माणसाचा नाद कोला आहे. आणि आजची तुम्हाला चपाती वडी कशी आवडली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा एकदा भेटू न्यू ब्लॉगमध्ये न्यू लोकेशनमध्ये. जर तुम्हाला अजून रेसिपीचे ब्लॉग हवे असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करा. आणि तुम्हाला कोणती रेसिपी माझी कोकणामध्ये प्रसिद्ध तीच नक्कीच तुम्हाला आम्ही बनवून दाखवू. आणि आत्तासाठी एवढंच. पुन्हा भेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.